सुरुवात होत असल्याने नवरात्र, दसरा, दिवाळी यासारखे मोठे सण उत्सवालाही सुरुवात होणार आहे। मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडे, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूटपाट यासारख्या घटना समोर येत असल्यामुळे नागरिकांनी विशेषतः महिलांनी भयमुक्त होऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी केले आहे। कुणीही अज्ञात इसम पुढे पोलीस चौकशी सुरू आहे अथवा कुठलीही बनावट माहिती देऊन दागिने मागितल्यास त्यांना दागिने देऊ नये। घराबाहेर पडताना तसंच रात्री झोपताना दारे खिडक्या पूर्णतः बंद कराव्यात। बाजार खरेदी करताना देखील सतर्कता बाळगावी। कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्यास चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या 07172 251 200 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी केले आहे। जिल्ह्यात मागील पार्श्वभूमी पाहता काही ठिकाणी महिला लोकांना दागिने काढून घेणे बद्दल आणि त्यांना असा विनंती करणे आरोपीकडून की समोर काही पोलीस चेकिंग चालू आहे किंवा चोरटे लोक खूप फिरत आहे म्हणून आपण आपले आभूषण आणि दागिने वगैरे काढून एक पुडियामध्ये किंवा बॅगमध्ये बांधून ठेवावी असं सारखे फसवणूक करून त्याचे दागिने वगैरे चोरण्याचे जे हे प्रकरण एक दो झालेले आहे। मागे पण आम्ही असा जे जनता आहे पब्लिक आहे त्यांना आवाहन केलेले, विशेष करून महिला लोकांना चंद्रपूर जिल्ह्याची माझी अशी विनंती आहे आणि असं आव्हान पण आहे की आपल्याकडे जर कोणी असं विचारत असेल की ते पोलीस आहे, साधे कपड्यात आम्ही फिरत आहोत, पुढे पोलीस चेकिंग चालू आहे म्हणून आपले दागिने काढून आम्हाला द्यावी किंवा दागिने काढून द्या आम्ही बांधून देतो, जर असं मिळाला तातडीने त्याबद्दल पोलिसांना कळवावी। तसे इसमावर विश्वास न ठेवता किमान त्यांना त्याची ओळखपत्राची विचारणी करावी ज्याच्यामुळे ते पोलीस आहे किंवा नाही आहे याबद्दल माहिती होईल। परंतु पोलीस विभागातर्फे महिला लोकांना नाकाबंदी करून तुमचे दागिने काढून ठेवा तुम्ही अशा पद्धतीची कधीच मोहीम राबवली गेलेली नाही आणि पुढे राबवले गेल्यास तर आपल्याला वृत्तपत्र मार्फत अगोदरच कळवलं जाईल। परंतु हे असे सारखे गुन्हेगार जे आपल्याला सांगत आहे की पुढे पोलीस चेकिंग चालू आहे किंवा अधिकारी वगैरे जे नाकाबंदी करत आहे आणि तुमचेवर जास्त दागिने घातल्यामुळे रागणार आहे की असं सारखं प्रकरण कधीच होत नाही। प्रत्येक महिला आपले दागिने घालून जाणे स्वतंत्र आहे, परंतु जेव्हा आपल्याला कोणी असं सांगत असेल नक्कीच ते असा जे लोक आहे ते आरोपी होऊ शकतो, संशयित इसम होऊ शकतो। त्याची बोलण्यावर कधी विश्वास करून आपले दागिने वगैरे काढून त्याच्या हातात देऊ नका। त्याने जर असं आपल्याला विचारले तर कृपा करून त्याचे ओळखपत्र विचारावे। चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील मातोश्री मंगल कार्यालयात 18 सप्टेंबरला जनता व कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हंसराज अहिर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल देशकर, आमदार राणाजी शामपुळे, भाजपा नेते रामपाल सिंह, महिला मोर्चा प्रदेश सचिव वनिता कानडे, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस अंजली घोटेकर, दशरथसिंह ठाकूर, सुभाष कासनगोट्टुवार, राजेंद्र खांडेकर, रेखा गायकवाड यांची उपस्थिती होती। पाहुण्यांच्या यथोचित स्वागताने मेळाव्याला प्रारंभ झाला। मेळाव्यादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर शहरात भाजपा शिवसेना युती शासनाच्या काळात ऐतिहासिक रामळा तलावाचे सौंदर्यीकरण, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल, रेल्वे ओव्हरब्रिज अशी विविध विकास कामे आम्ही पूर्णत्वास आणली। शहराच्या विकासासाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला असून आमदार निधी, खासदार निधी यासह खनिज विकास निधी, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा निधी खेचून आणून शहरातील विविध भागात विकास कामे आणि भाजपाच्या माध्यमातून पूर्णत्वास आणली आहेत। शहरातील जनतेने भाजपाला साथ दिल्या चंद्रपूर शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलून दाखवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। चंद्रपूर शहराचा मी 15 वर्ष आमदार डिलिमिटेशन नंतर मी 15 विधानसभेचा आमदार, पण या जिल्ह्याच्या जनतेने जी भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं, जो विश्वास या जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीवर व्यक्त केला, भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह हे आमचं चिन्ह आहे असं समजून प्रत्येक निवडणुकीमध्ये आशीर्वादाचा वर्षाव केला। या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या प्रेमाच्या वर्षावामुळे जेव्हा प्रदेश
ही लोकशाही आपली वाटावी, राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास वाढावा आणि जे नाराभाऊ सांगत होते की भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जेव्हा जनसंघाची स्थापना केली तेव्हा एक मूल मंत्र दिला होता, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, भ्रष्टाचार मुक्त भारत, शोषण मुक्त भारत. राज्याचा जिल्ह्याचा प्रवास व्हावा हा आम्ही प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये नेहमी आम्हाला आपलं प्रेम आणि आशीर्वाद दिला, याबद्दल खरंच आपल्या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी मी आलो. कार्यक्रमातील आपल्या अध्यक्षीय भाषणातून खासदार अंशराज अहिर यांनी सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यकर्ता म्हणजे भाजपा कार्यकर्ता अशी ओळख आमच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली आहे. कार्यतत्परतेमुळेच आजवर नागरिकांनी भाजपावर भरभरून प्रेम केलं. जनता आणि कार्यकर्ते यातील हा सुसंवाद वर्षानुवर्षे असाच कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चारही वार्डामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक याच पदार्थी विजयी केलेले आहेत आणि तसं प्रभागाचे नंबर 1 प्रभाग बनवणं या प्रभागाचा नोंद आहे. भाजपच्या दृष्टीनेही हा प्रभाग मागच्या निवडणुकीमध्ये नंबर 1 होता आणि भविष्यामध्येही नंबर 1 करण्याकरता आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आभार करतो सुरुवातीला आणि आपल्या आभारी मानेन की चंद्रपूर शहरातील सर्वात चांगला प्रभाग बनवून मागच्या निवडणुकीमध्ये आपण मिळवला आणि या वार्डातील नगरसेवकाचा या ठिकाणी मी आवर्जून सन्मान यासाठी केला की चारही नगरसेवक आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत या वार्डातील सेवेकरिता तत्पर होते, विकासाकरिता जागरूक होते. दुर्दैवानं सत्ता आमची नव्हती तरी पण विरोधी पक्षामध्ये राहून विरोधी वाकार बसवून या सगळ्या नगरसेवकांनी चांगलं काम. याप्रसंगी आमदार अतुल देशकर आणि आमदार राणा शामपुळे यांचीही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणारी भाषणे झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आमदार म्हणून त्यांचं वक्तृत्व, त्यांचं दातृत्व त्यांनी संपूर्ण विधानसभा दणाणून सोडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो. दुसरीकडे ज्या विभागाचे खासदार त्यांनी लोकसभेमध्ये आपली अमीट अशी छाप सोडलेली आहे. मागील लोकसभेचे जे सभापती होते त्यांनी देखील भैयांना शाबासकी दिली. नुकताच ज्या 4 खासदारांचा सत्कार करण्यात आला, संपूर्ण देशामध्ये मानाचं स्थान त्यांना मिळालं. उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांनी नाव मिळवलं असे हंसराज भैया अहिर या भागात मागील अनेक वर्षांपासून ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने परिश्रमाने भारतीय जनता पार्टी उभी केली अशा आपल्या नेत्या आदरणीय शोभाताई फडणवीस आणि त्यांच्याचबरोबर भरीसभर म्हणून आणखीन एक नवीन नेतृत्व आपल्याला मिळालं, ते नानाभाऊ शामपुळेंच्या रूपात. एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात नेतृत्व मिळणं, त्यांच्या वाटचालीचा शुभारंभ जो झाला तेव्हा परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. आदरणीय सुधीर भाऊने असे निर्देश दिले की जे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि सेनेची युती आहे ती युती जिल्ह्याच्या स्तरावर त्यांनी करावी. ज्या जिल्ह्याला जसं सोयीचं असेल तशा प्रकारचे निर्णय त्यांनी घ्यावे. गेला हंसराज अहिर ज्यांनी चंद्रपूर मतदारसंघाचं नाव मोठं करण्याचं काम केलेलं आहे, पण त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर त्या आपल्या सर्व मतदारांना जातात. तसंच बंधूंनो, ज्यांना तुम्ही गेली 15 वर्ष निवडून दिलेलं होतं ते आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी तुमचा आवाज पूर्ण बुलंद केला. महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्याला पुरस्कार मिळालेला आहे
बंधूंनो, आतापर्यंत मला त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्याची 2 वर्षापासून संधी मिळाली. ह्या 2 वर्षामध्ये जे शिकण्यासारखं होतं ते कुठे ना कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचावं हा माझा. मेळाव्याच्या आयोजनासाठी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल फुलझडे, नगरसेविका माया मांदाडे, मीना हजारे, आशा आसवले यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी वनिता कानडे, दशरथसिंह ठाकूर, सरिता बेडेकर यांचीही समायोजित भाषणे झाली. मेळाव्यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते 4ही नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अंजली घोटेकर यांनी तर आभार प्रदर्शन मीना हजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक रवी गुरनुले, परमेश्वर हजारे, श्रीकांत भोयर, प्रमोद शास्त्रकार, बंडू उईके, मधु आसवले यांनी सहकार्य केले. राजुरा शहरात नुकताच राजुरा मुक्तीदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुभाष धुटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया, उपविभागीय अधिकारी राऊत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान दहीहंडी सजावट, रांगोळी स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन जयश्री देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन कृतिका सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी BU बोर्डेकर, संतोष कुंदोजवार, संजय कोंडावार, अविनाश दोरखंडे, आनंद भेंडे, रविकुमार यांनी सहकार्य केले. नुकत्याच केंद्रातील काँग्रेस प्रणित UPA सरकारने पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे. केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी 23 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता भाजपा बल्लारपूर शहर शाखेतर्फे नगरपालिका चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात या निदर्शनामध्ये भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा बल्लारपूर शहर शाखेतर्फे करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन. काँग्रेसला सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी कोणतेही देणेघेणे नाही, आमदार शांपुळे. चोरी, घरफोडी, दरोडा, दागिन्यांची लूटपाट थांबवण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जिल्हा पोलीस अधीक्षकांचे नागरिकांना आवाहन. आणि भाजपातर्फे आयोजित कार्यकर्ता व जनता सुसंवाद मेळावा संपन्न. जनतेने साथ दिल्यास शहरात चेहरामोहरा बदलू, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही. तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र. पुन्हा भेटूया याच वेळी विविध नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.